अमरावतीमध्ये शेतकऱ्यांवर संकटावर संकट येत आहेत। शेतातील वीज तारा, मोटार चोरीमुळे सिंचन ठप्प आहे। पाऊस नाहीये। महावितरण कंपनीनं मात्र दुर्लक्ष केलंय। तर तिथं अंजनगाव बारी या परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। सध्या मी अमरावतीच्या अंजनगाव बारी परिसरामध्ये आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं गेलं चक्क या ठिकाणचं हे वीज खांब आपल्याला दिसतंय। मात्र या वीज खांबावरून जर पाहिलं तर संपूर्ण ताराच या ठिकाणी चोरीला गेलेल्या आहे आणि तारासह या ठिकाणी ज्या विहिरीमधल्या मोटर आहे त्या देखील या ठिकाणी चोरी गेलेल्या आहे। त्यामुळे सिंचन असून देखील या ठिकाणी शेतकऱ्यांना जे आहे सिंचन करता येत नाही, कारण का त्यांचे पूर्णपणे वीज पुरवठा या ठिकाणी खंडित गेलेला आहे। दादा काय सांगणार, तुमच्या शेतामधलं काय काय चोरीला गेलं? तार गेले, मोटर गेली, पाण्याची सबन पिकं वाहून राहिले। आता लाईनच नाही, लाईन तिथं गेलं ऑफिसमध्ये, ते म्हणते 8 दिवसांनी देतो, 10 दिवसांनी देतो। पिकं वाहून राहिले, पराठी वाहून राहिले, सोयाबीन वाहून राहिलं। आता काय करावं, आम्ही जीव द्यायची पहिले। काका तुमचं काय सांगणार, काय चोरीला गेलं? आमचे तार गेले चोरीला, पुरे तार मिशीन निकाल चोरीले गेले। आमचं पीक वाळू राहिलं, आम्ही कंप्लेंट दिली पण आमची कोणीच हात घेऊन नाही राहिलं। केबल नेला मशीनचा काढून, त्याच्या बाद 3 महिने झाले तारा नेले। आम्ही रिपोर्ट दिले, सगळं झालं, पाणी निघालं 8 दिवसापासून। पावर जवळ थकून गेलो आम्ही। केव्हा या संपूर्ण शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत होणार आणि केव्हा ही संपूर्ण शेतकरी जे आहे आपल्या शेतामध्ये सिंचन करणार, हा देखील प्रश्न आहे तो त्यांना सतावू लागलेला आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अंजनगाव बारी, अमरावती।